नमस्कार, मी किशोर वारवळे. शिवजन्मभूमी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल जुन्नर तालुक्यामध्ये एक 10 सेकंदाची क्लिप व्हायरल झाली आणि ज्यामध्ये जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी खासदार जिवंत आहेत का असा प्रश्न अंजनावळे येथील एका सभेमध्ये आदिवासी बांधवांसमोर बोलताना केला. विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही जिवंत? आहे तुम्ही दिलाय. सगळ्यात जास्त मत दिली तो तुम्ही. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर जुन्नर आंबेगाव तालुकाच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ पण उडाली. अनेक साधारण संतापाचं वातावरण निर्माण झालं. या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आत्ता सामाजिक कार्यकर्ते रमेश मेहत्रे आहेत. आपण त्यांना या संदर्भात विचारूयात. मेहत्रे साहेब नमस्कार. नमस्ते. कालची क्लिप तुम्ही पाहिलीत का आमदारांची? हो, पाहिली. काय तुमची प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी त्या जे काही विधान आमदार साहेबांनी केलेलं आहे त्याचं तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो. हे पहा, तुमचे विचारांचे मतभेद असू शकतात, परंतु ते 6 तालुक्यांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल असं विधान करणं हे 100% चूक आहे. आमदार साहेबांनी हे विधान टाळायला पाहिजे होतं. आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर या संदर्भात आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. काही लोक आमदारांचं समर्थन देखील करताना दिसतात. हे पहा, खासदारांना लोकांनी दुसऱ्या टर्मला निवडून दिलेलं आहे, सर्वात महत्त्वाचं. आणि दोन्ही वेळेस चांगल्या मताधिक्याने ते निवडून दिलेलं आहे. जर खासदार अकार्यक्षम असते तर लोकांनी दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी निवडून दिलं नसतं. ज्याप्रमाणे शिवजन्मभूमीचे सुपुत्र आहेत ते संसदेमध्ये ज्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात, तर मोदी शहाला देखील घाम फुटतो प्रश्न विचारल्यानंतर. आणि त्यांना देखील त्या खासदार साहेबांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि अशा खासदारांबद्दल त्या ठिकाणी असं वक्तव्य करणं एकदम चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. कोणीही या गोष्टीचं समर्थन करणार नाही. पण खासदार फक्त लोकसभेतच बोलतात आणि मतदारसंघात येत नाहीत. अशा प्रकारे कालपासून जे आमदार समर्थक आहेत असे कार्यकर्ते चर्चा करत आहेत किंवा तशा पोस्ट टाकत आहेत. हे बा, खासदार साहेबांचं काम हे संसदेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ते तडफडीने तळमळीने आपल्या मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतात आणि तडीस नेण्याचा त्यांनी प्रयत्न करतात. भले त्यांचा लोकांमध्ये सक्रिय सहभाग कमी जरी असला, परंतु मला एक सांगावंसं वाटतं की आपल्या मतदारसंघातले प्रश्न खूप गांभीर्याने ते घेतात आणि संसदेमध्ये ते देखील मांडतात. आणि मला वाटतं की हे देखील आपल्याला समजलं पाहिजे की आपले प्रश्न सुटल्याशिवाय आपल्याला मतलब आहे ना. कोण किती मतदारसंघामध्ये येतं त्यापेक्षा आपले प्रश्न सुटले पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताचे जे सर्वात महत्त्वाचे 2 प्रश्न जुन्नर तालुक्यामध्ये आहेत जे गाजत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर, त्यामध्ये एक रेल्वे मार्ग असेल पुणे नाशिक सरळ, आणि हे जे आत्ता अडाणीचं चाललं आहे, तर ह्या 2मध्ये खासदारांची नक्की भूमिका काय आहे? हे पहा, खासदारांनी त्या ठिकाणी भूमिका जी मांडली, जे आपले रेल्वे मंत्री जे आहेत वैष्णव, तर त्यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधलेला आहे. आणि परवा राष्ट्रवादीचे सर्व खासदार त्या ठिकाणी मोदी साहेबांना भेटले होते. त्यावेळेसही खासदार साहेबांनी त्या ठिकाणी विषय तो मांडलेला आहे. आणि ते 100% ताकद त्या ठिकाणी रेल्वे प्रकल्प जो आहे आपला पुणे नाशिक हायवे तो पूर्ण लावण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आणि मला विश्वास आहे की ते खासदार साहेब रेल्वे प्रकल्प 100% त्या ठिकाणी मार्गी लावतील. दुसरा जो आहे अदानीचा जो प्रकल्प आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी येतो आहे, तर सर्वप्रथम येत असताना हा अदानी हा नुसता भारतातील नंबर 1चा उद्योगपती नाही आहे, तो पूर्ण विश्वामधला त्या ठिकाणी उद्योगपती आहे. आणि त्याचा एनर्जी प्रकल्प आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होतो आहे. आणि जर आपल्या जुन्नर तालुक्याच्या हितसंबंधाला काय बाधा पोचत असेल तर निश्चित त्याचा आपण त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. नुसतं एकट्या आमदार जे आहेत विद्यमान आमदार, मला तर वाटतं ते एकनाथ शिंदे समर्थक आमदार आहेत. एकनाथ शिंदे साहेब मोदी शहाला त्या ठिकाणी मानणारे आहेत. मला वाटतं त्यांनी वरिष्ठ लेवलला त्यांनी मुद्दा जर हा लावला तर निश्चित त्या ठिकाणी अदानी प्रकल्प आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये होणार नाही.
विद्यमान आमदार अनेकदा अशी वक्तव्य करत असतात की जेणेकरून ते चर्चेत राहतील, काहीतरी वाद होईल. तर काय याच्यामागं कारण तुम्हाला वाटतं? हे पहा, आमदार साहेब हे तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत, विद्यमान आमदार आहे. कारण तालुक्याचा विद्यमान हा आमदार हा तालुक्याचा प्रथम त्या ठिकाणी माणूस असतो, प्रथम नागरिक असतो. आणि त्यांनी तालुक्याला शोभेल असं सुसंस्कृत वक्तव्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. उगाच आपल्याला काहीतरी काय म्हणतो त्याला, लोकांचं मत आकर्षित करायचं, मला वाटतं त्याला खूप मार्ग आहेत. परंतु आपला जे जुन्नरची विचारधारा जी आहे, शिवजन्मभूमीची विचारधारा आहे, ती आपण सोडली नाही पाहिजे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळं थोडंसं शिवजन्मभूमीचं नाव बदनाम होते असं वाटतं का तुम्हाला? हे पहा, तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. माझी त्यांना विनंती आहे माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, आमदार साहेब, की आपल्या तालुक्याचं नाव कमी होणार नाही अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आपण एखाद्या खासदाराला जिवंत आहे का अशा प्रकारे बोलणं एकदम चुकीचं आहे, निषेधार्ह आहे. यापुढील काळामध्ये या गोष्टी आपण टाळाव्यात अशी मी त्यांना तालुक्याचा एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती करतो. पण ते म्हणतात तुम्ही नागरिक आहे, तुमच्या घरी आम्ही नाही तुम्हाला विचारत असं म्हणतात ना. ते कालच बोलले त्या एका पत्रकाराला. हे पहा, ते देखील वक्तव्य चुकीचं आहे. समजा एका पत्रकाराला असं बोलणं, धमकावणं एकदम चुकीचं आहे. तालुक्याचे प्रथम नागरिकात वाणी साहेब देखील आपल्या पिंपळगावचेच आहेत. आधी ते नागरिक आहेत, नंतर पत्रकार आहेत. आणि अशा व्यक्तींना त्या ठिकाणी आपण धमकावलं चुकीचं आहे. तुम्ही तुमचा कायदेशीर मार्ग जे आहे तुम्ही अनुसरू शकता, परंतु हजारो लोकांमध्ये एखाद्या पत्रकाराला धमकी देणं चुकीचं आहे. आणि आज 150 कोटी लोकसंख्या भारताची आहे, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्याचा आदर राखणं तुमचं आमचं काम आहे असं मला या ठिकाणी वाटतं.